बेरोजगारी किंवा जॉब लॉस किंवा नोकरी जाणे या गोष्टींचा मानसिक आरोग्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो। 1930 च्या जागतिक मंदीनंतर ह्या एका विशिष्ट घटनेवर म्हणजे बेरोजगारी आणि मानसिक आरोग्य या घटनेवर बऱ्यापैकी संशोधन झालं आहे आणि त्या संशोधनातून असं निष्पन्न झालं आहे की बेरोजगार किंवा रोजगार नसणे किंवा जॉब जाणे किंवा उत्पन्नाचं साधन नसणे याचा त्या व्यक्तीच्या आणि त्या निमित्ताने त्याच्या कुटुंबाच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड मोठा परिणाम होतो। आता जॉब जाणं, अचानक जॉब जाणं हा एक खूप मोठ्या प्रकारचा आघात आहे। आघात म्हणजे आमच्या भाषेमध्ये ट्रॉमा म्हणता येईल आणि जेव्हा ट्रॉमा कोणी अनुभवतं किंवा आघात अनुभवतं त्यावेळेला त्याच्यावर प्रचंड ताण येतो, त्या व्यक्तीवर प्रचंड ताण येतो। आता ताण अर्थात मानसिक असतो, आर्थिक असतो, शारीरिक पण असतो, पण मानसिक ताण असतो। ज्या वेळेला काही चुकीच्या कारणाने किंवा वाद होऊन नोकरी जाते आणि हे साधारण परिस्थितीत पण लागू आहे, म्हणजे फक्त महामारीची गोष्ट नाही आहे किंवा कोरोनाच्या काळातली गोष्ट नाही आहे, तर एकंदरीत कुठल्याही परिस्थितीत व्यक्तीचा जॉब गेला तर त्यामुळे त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावर फार वाईट परिणाम होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची स्वप्रतिमा अत्यंत खराब होते, स्वमूल्य सेल्फ व्हॅल्यू खूप कमी होते, त्याच्यानंतर त्याच्या आत्मविश्वासाला तडा जातो, त्याला जे काही कौशल्य किंवा त्याचे जे काही काम करण्याची इच्छा आहे त्यावर परिणाम होतो आणि या सर्व गोष्टींचा परिणाम त्याला जो दुसरा जॉब किंवा ज्या जॉब करता तो किंवा नोकरी करता शोध घेत असतो त्याच्यावर होतो। कारण मुळात एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर त्याला जे म्हणतात ना त्याची उत्पादक क्षमता कमी होते। दुसरा एक प्रकार असा होतो की जेव्हा कोणाची नोकरी जाते त्यावेळेला त्याच्या घरच्या लोकांवर अर्थात आर्थिक उत्पन्न कमी होतं आणि त्याचे घरचे लोक किंवा आजूबाजूचे लोक त्याच्याकडे त्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टीने बघतात, त्याची एकंदरीतच समाजातली किंमत कमी होते। आता ती स्त्री असो किंवा पुरुष असो, पण पुरुष हा ब्रेड अर्नर असल्यामुळे त्याला या गोष्टींचा सगळ्यात जास्ती सामना करावा लागतो।